मित्रांनो नमस्कार. आपण जसं पुढं सायकलिंग करत जातो आणि अनुभव येत जातो, काही इव्हेंट पूर्ण करतो, SR सिरीज पूर्ण करतो, तसं काही गोष्टींची आपल्याला अत्यावश्यक गरज पडते. आणि मी आता त्याच दिशेनं चाललो आहे आणि मला जी गोष्ट पाहिजे होती ती मी आज मागवलेली आहे. मी अनेक वस्तू मागवलेल्या आहेत, त्याचं मी अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू केलेला आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच्याही पुढं जाऊन आता मी एक छोटीशी गोष्ट मागवलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. माझ्यासमोर आहे, पॅकिंग मी फोडलेलं आहे आणि आत्ताच मला ही मिळालेली आहे. म्हणलं पटकन तुम्हाला दाखवावी. आपण ओपन करूया. हे या रॅपमध्ये आलेलं आहे. जरा थोडंसं गुंडाळूनच दिलं असं वाटतंय, तरी पण बघूया. बॉक्स बाजूला सारूया आणि याच्यामध्ये काय आहे हे मी न सांगता तुम्हीच पाहायचं आहे. पाहिलं, IGP स्पोर्ट BSC 100 मॅक्स स्मार्ट बाईक कम्प्युटर. चला हे प्लास्टिक कागद बाजूला सारूया आणि हे काय आहे हे आपण पाहूया खोलून. प्रथमतः वरून बघूया. याचं जे बॉक्स आहे ते खूप छान आहे. वर चित्र दिलं आहे. IGP स्पोर्ट्स बाईक कम्प्युटर आहे. खरं तर आपण जेव्हा सायकलिंग करतो, लाँग राईडला जातो, BRM करतो वगैरे, त्यावेळी आपण स्ट्रावाचा वापर करतो. मात्र काय होतं, मला अनुभव आला, मी 2-3 BRMच्या वेळी असा मला अनुभव आला की मी व्हिडिओ शूटिंग पण करतो आणि जेव्हा स्ट्रावा चालू असतो तेव्हा तिथं आपलं लोकेशन घेतलेलं असतं स्ट्रावानं, आणि आपण जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा तेच लोकेशन व्हिडिओ घेत असतो. त्याच्यामुळं ते डिस्कनेक्ट होतं स्ट्रावा आणि बरोबर 5-10 किलोमीटर माझे कायम कमी पडलेले असतात. 200 ते 600च्या मध्ये सगळ्या राईडच्या वेळी 8, 10, 12, 15 किलोमीटर कमीच पडलेलं असतं. त्याच्यामुळं हे मला घेणं गरजेचं वाटलं. आणि आपलं जे स्पीड आहे हे किती आहे, ॲव्हरेज स्पीड काय आहे, किंवा चालू स्पीड काय आहे, करंट स्पीड, कॅडेन्सी काय आहे, HRM काय आहे, कॅलरीज किती बर्न झाल्यात, त्यानंतर पॉवर किती वापरतो आपण, DST आहे, टायमर आहे, त्याचबरोबर हार्ट रेटसुद्धा इथं आपल्याला दिसतात. मात्र त्याचे जे काही गोष्टी असतात त्याच्याबरोबर आपल्याला जोडावे लागतात. त्यानंतर मी सांगतो. पहिल्यांदा हे जरा थोडं बॉक्स बघूया. BSC 100 मॅक्स आहे. जुनं होतं ते मी घेतलं नाही कारण त्याच्यात थोडंसं मोठं होतं. आणि हे आहे BSC 100 मॅक्स स्मार्ट बाईक कम्प्युटर. आणि इथं थोडंसं कसं वापरायचं वगैरे दिलं आहे आणि पाठीमागं याचं सगळं वर्णन दिलं आहे. 4,500 रुपयाला हे बसलेलं आहे हे, आणि सगळी माहिती इथं दिलेलं आहे. आपण बघूया, प्रत्यक्ष खोलून बघूया, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. तर मी हे येणाऱ्या 300चे BRMला मी ही यूज करणार आहे. तर हे पॅक आहे, मी जरा दोन्ही हाताने खोलतो आणि तुम्हाला दाखवतो. हे खोललेलं आहे IG स्पोर्ट्स कम्प्युटर आणि पाहताय तुम्ही हे वर येत आहे बॉक्समधून त्याचा डब्बा. आपण हा डब्बा जरा थोडासा बाजूला सारूया आणि मेन कंटेंटकडं बघूया. हे समोर एवढा हा ब्लॅक पीस दिसतोय, हा बाईक कम्प्युटर आहे. आता आपण हे ओपन करूया. कसं आहे बघूया. आतमध्ये ॲसेसरीज आहेत. इथे ॲसेसरीज ते कसं फिट करायचं ते आहे, ते पण पाहूया आपण नंतर. आणि हां, हे वेगळं आहे. 2 वेगळे बॉक्स आहेत. छान. आणि हे वेगळं आहे. याचं कसं फोडायचं कसं आहे, हां असं आहे. ओके 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 नाही, हे असं आहे. हे इथं उचलायचं आहे असं. अरे वा वा, असं उचलायचं आहे. अरे वा, छान छान छान. शॉर्ट प्रेस, स्टार्ट, पॉज, कस्टम फंक्शन वगैरे सगळं आहे. पॉवर ऑन ऑफ, स्विच ऑफ, स्विच पेजेस आहेत. 2-3 पेजेस आहेत त्याला. इथे आपण थोडंसं ओरलो बघूया. आणि इकडे मला वाटतं इथे स्विच ऑफ ऑनचं बटन आहे. इथं मध्ये काय आहे बघूया. इकडे एक बटन आहे. इकडे पूर्ण मोकळा आहे. वर इथे पुढे IGP स्पोर्ट्स लिहिलेलं आहे. इकडे नाही. आणि पाठीमागं हे अडकवायचं जे मेकॅनिझम आहे, हे फिट करायचं मेकॅनिझम आहे, हे आहे. हे युनिव्हर्सल असते. बघूया कसं त्याने काय दिले आपल्याला. हां,
लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे. याचं वजन साधारण किती दिलं आहे यांनी बघितलं नाही मी. तर कुठे शोधायचं. 3 इंच आहे. स्मार्ट लाईट कनेक्टिव्हिटी आहे. वजन इथं काय दिलेलं नाही आहे. 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम दिले वर इथे. ते 100 ग्रॅम आहे. जानेवारीमध्येच बनवलेलं आहे हे. आपण हे थोडंसं बाजूला ठेवूया आणि ॲक्सेसरीज काय दिलेले आहेत बघूया, कारण हे गरजेचं आहे. हे कसं काढायचं बघूया आपण आता. हे पहिल्यांदा युजर मॅन्युअल आहे, युजर क्विक गाईड. काय एवढं वाचायला काय आवश्यकता नाही. कसं लावलं आहे वगैरे नंतर चित्र वगैरे बघू शकता तुम्ही. चायनीज येत असेल तर अवश्य वाचा, कारण बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग चायनामध्येच होत असतं. कुठल्याही देशातलं मॅन्युफॅक्चर असू दे, हे चायनामध्ये कॉस्ट कटिंग करता येतं किंवा लेबर सहज मिळतं. त्याच्यामुळं हे आहे. ठीक आहे, बाजूला सारूया आपण. आणि हे जे आहे हे आपण करूया पहिल्यांदा. हे काय आहे बघूया त्याच्यामध्ये. हां, हे असं आहे. हे असं आहे. हे 2 प्रकारचे रबर आहेत. मला वाटते हे आपण जेव्हा सायकलिंगला लावतो तेव्हा 2 प्रकारे लावतो. हे रबरनं लावतो आणि पुढे थोडंसं मला मी दाखवतो नंतर लावून. पहिलं बाहेर काढूया. हे 2 रबर आहेत. हे 2 रबर आहेत. चांगली क्वालिटी आहे. असं अडकवा येतं थोडंसं जोरात, असं फिट राहते हे. आणि हे आहे, हे पहिल्यांदा हे मला वाटते असेल. चांगली क्वालिटी आहे. क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. आणि त्यानंतर हे असं रबरी आहे, म्हणजे हे थोडंसं शॉक ऑब्झर्वर आहे. हे लावल्यानंतर असं इथे कुठेतरी असं ते शॉक घेत असेल असे. त्यामुळं याला काय होत नसेल. बघूया आपण लावल्यानंतर समजेल, काय कळत नाही. ठीक आहे, आता हे थोडंसं आपण कम्प्युटरला वळूया. हे कसं स्टार्ट करायचं वगैरे जरा मित्राला विचारून घेतो. माझे महाडचे मित्र आहेत हडप सर, त्याने मला हे सांगितलं होतं घ्या. बघूया हे जरा खूप त्याची पन्नी खोलूया. प्लास्टिकची आहे का काय. हां, पन्नी खोलल्याशिवाय काय कळणार नाही. अरे वा, इथे तर मस्त वाटतंय. दिसते का माझी स्पोर्ट्स. मस्त 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 मस्त. लाईट वेट आहे, छान आहे. हे जरा ठेवूया इथे, कोणा लागलं तर आवश्यकता असेल. कधी कधी रिटर्न पण करावं लागतं ना, नाही चालल्यानंतर वगैरे. ह्याला मला वाटते स्क्रीन गार्ड नाही आहे. स्क्रीन गार्ड घालावं लागेल. कंपनीचा असा दावा आहे की इथं चार्जिंग पॉईंट आहे. आणि व्हिडिओ बघितला होता याचा यूट्यूबला. इथे कुठेतरी चार्जिंग, इथे स्टार्ट आहे, इथे चार्जिंग पॉईंट आहे. ते जरा काढून बघतो. हां, इथे आहे. सी टाईप आहे. तर सी टाईपच येतं, कारण मायक्रो एस बीचा काय उपयोग नाही आहे. आणि इथं असं फिट बसते. मग पावसात वगैरे काहीच अडचण नाही. पाऊस आला तरीसुद्धा हे पाणी असं वरून निघून जाईल. फिट बसतं आहे. करूया का स्टार्ट. बघूया कसं होतं, हे कसं दिसते, काय दिसते. कारण मला हे स्ट्रावा वगैरे त्याला अटॅच करावं लागणार आहे. ॲक्सेस द्यायला लागणार आहेत. चालू करू. आता याच्यामध्ये बॅटरी तर आहे का नाही असेल. अरे वा वा, सुरुवात स्टार्ट बघा. BSC भरपूर काही गोष्टी ती दिसतात बघा. टायमिंग सेट करावं लागणार आहे आपल्याला. ब्लूटूथ आहे. मॅक्झिमम स्पीड दाखवते. ॲव्हरेज स्पीड वर चालू करंट स्पीड दाखवेल. ॲव्हरेज स्पीड, मॅक्झिमम स्पीड, कॅलरीज. वा, GRA म्हणजे काय कळत नाही. SPD, DST आणि टायमर. हे असं टच नाही आहे, लक्षात ठेवा. नाही तुम्ही म्हणा टच आहे. टच नाही. याची लाईट मला वाटते फिक्सेबल आहे, फिक्स आहे. बॅटरी फुल आहे. तर इथे काय आहे मला काय माहीत नाही. त्याला फोन लावून आता मला हे करावं लागणार आहे. ते काय आहे. अरे वा, स्टार्ट झाला. स्टार्ट झालं का काय. अजून मी सायकलवर लावलंच नाही, काय स्टार्ट होते. ठीक आहे, मी जरा खाली स्टँड लावून बघतो थोडंसं. हे असं लावायचं आहे. हे रबर मी आता लावला आणि हे जरा थोडंसंच ठेवतो.
आणि हे जे रबर आहे हे रबर मला वाटते असं लावायचं आहे, म्हणजे हे शॉक ऑब्झर्व होईल असं लावायचं, म्हणजे जे धडधडीमध्ये सायकलमध्ये याच्यावर असं हे ठेवलं जातं. तर मी जरा सायकलला लावून बघतो थोडंसं कसं होते बघू. तर मला सायकलला हे स्टँडला इथंच लावावं लागेल, इथं लावावं लागेल, असे मला पर्याय नाही आहे, कारण दुसरीकडे कुठे जागाच नाही लावायला. तर थोडंसं हे मला लाईट इकडं सरकावी लागते असं वाटते, कारण असं इथं लावावे लागेल मला. असं पुढे पुढे भरपूर लावता येते, असं इथे लावता येईल. ठीक आहे, बघतो लावून मी. नंतर मी तुम्हाला याचं स्पीड कसं चालतं आहे हे मी जरा मित्राकडून सेटिंग करून घेतो, नंतर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे.